नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण दोन्ही साईडने चुन्या असणारा गाऊन बघणार आहोत। माप मी स्क्रीनवर दिलेली आहेत। इथे मी घेतलेला आहे बाटिकचं गाऊन। हे माझं कस्टमरचं गाऊन आलेलं होतं शिवण्यासाठी, तेच मी तुम्हाला इथे कट करून दाखवत आहे। तर पहिलं हे पूर्ण पीस मी खोलून घेतला आणि उंचीमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे। हा उंचीमध्ये फोल्ड करून झाल्याच्या नंतर तुम्हाला जसा व्हिडिओमध्ये दिसतोय तसा ह्याचा 4 फोल्ड करून घ्यायचा आहे। आता 4 फोल्ड करून झाल्याच्या नंतर जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडला घ्यायची आणि खुले पदर आहेत ते समोरच्या साईडला ठेवायचे। पीस एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचा, म्हणजे आपल्याला बाही वगैरे कट करताना व्यवस्थित कट होते। छोटी मोठी बाही कट होत नाही त्याच्यामुळे। आता इथे मला 2 गाऊन कट करायचे होते, त्याच्यामुळे मी एकावर एक 2 गाऊन ठेवलेले आहेत आणि आता तुम्हाला ह्याचं मी कटिंग दाखवते। तर 49 इंच उंची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंच वाढीव घ्यायचा आहे। 2.5 इंच कशासाठी? खाली जे आपण बॉटम फोल्ड करतो त्याच्यासाठी 1 इंच, मध्ये जो आपण योक जॉईंट करणार आहोत त्याच्यासाठी 1 इंच आणि वरती शोल्डरला अर्धा इंच, असं 2.5 इंच घेऊन मी इथे 51.5 इंचावरती मार्क केलेला आहे। आता मी खालचा भाग फोल्ड करून घेते आणि तुम्हाला जवळून दाखवते वरची बॉडीची मेजर कसं टाकायचं आहे। तर आता इथे शोल्डर आहे माझं 16 इंच, त्याचा अर्धा होता 8 इंच, तर 8 इंचावरती मी मार्क करून घेतलेला आहे। जेवढं आपण शोल्डर घेऊ तेवढंच आपल्याला मुंडासुद्धा घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मुंडासुद्धा मी इथे 8 इंचाचाच घेत आहे। 8 इंचावरती मार्क करून घेतलं। आता छातीचं मेजर आहे 36 इंच, तर त्याचा चौथा भाग होतो 9 इंच। त्याच्यामध्ये कुठलीही गाऊन शिवा त्याच्यामध्ये 1.5 इंच लुझिंग घ्यायचं आणि इथे मी 10.5 इंचावरती मार्क केलेला आहे। त्याच्या पुढे 1 इंच मी शिलाई मार्जिनसाठी ठेवलेला आहे। आता मुंड्याचा आकार देऊन घेऊया। आता आपण पहिली मुंड्याचा आकार देऊन झाल्यावरती पहिला बाही कट करून घेऊया। तर इथे बाही आहे माझी 6.5 इंच, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण मार्क करून घेतलं। बाही रुंदी आहे ती 7 इंच आहे, दंडघेर 7 इंच आहे। 7 इंचावरती मार्क करून घेतलं आणि 1 इंच शिलाई मार्जिन। आता आपल्याला 2.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे। 3 इंच घेतली तरी चालते, पण मी सहसा 2.5 इंचच घेते कारण की गाऊन ही लूज असते त्याच्यामुळे। तर इथे मी 2.5 इंचावरती कॅप हाईट घेतलेली आहे आणि आता आपल्याला जो बाहीचा आकार द्यायचा आहे तो किती इंच घ्यायचा आहे ते बघण्यासाठी मुंड्याचा जो आकार आहे तो आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे। तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय तसं व्यवस्थित मोजून घ्या। इथे माझा आलेला आहे 11 इंच, तर त्याच्यामध्ये मी अर्धा ते पाऊण इंच कमी करणार आहे। वरती आपण शोल्डर उतारसाठी अर्धा इंच कमी करतो, ते अर्धा इंच इथे कमी करून मी इथे 10.25 इंचावरती मार्क केलेला आहे आणि हा आकार देऊन घेतलेला आहे बाहीचा। बाहीचा आकार दिल्याच्या नंतर आपल्याला गळा रुंदी जी ठेवायची आहे ती 2.5 ते 2.25 इंच ठेवायची आहे। तुम्ही 2.5 इंच ठेवलीत तरी चालेल, पण मी इथे 2.25 इंच ठेवत आहे। 2.25 इंचावरती मार्क केला आणि शोल्डर उतार देऊन घेतला अर्धा इंचावरती। आता आपल्याला वरच्या बॉडीचं मेजर घ्यायचं आहे, तर इथे मी 11 इंच घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता, फक्त जास्त घ्यायचं नाही। 12-13 पर्यंत ठीक आहे उंची जास्त असेल तर। इथे 49 इंचाच्या उंचीप्रमाणे मी 11 इंच घेतलेलं आहे आणि ही रेष आपण जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तशी कर्व रेषेत मुंड्याच्या लाईनीपर्यंत जॉईंट करायची आणि त्याच्या पुढे सरळ न्यायची। आता आपल्याला इथे चुन्या द्यायच्या आहेत, तर मला इथे 3 इंचाच्याच चुन्या हव्या आहेत, कारण मी 3 इंचाच्याच चुन्या ठेवते। त्याच्यामुळे तुम्हाला जर पूर्ण भाग ठेवायचा असेल तर तुम्ही पूर्ण भागसुद्धा ठेवू शकता न कापता, पण मी इथे 3 इंचावरती मार्क केलेला आहे आणि तिथून खाली एक 14-15 इंचावरती आपण आकार देऊन घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे। आता तुम्ही जसं बघताय तसंच सेम कट करायचं आहे। इथे मी थोडासा किनारीचा भाग कट केलेला आहे, कारण तो मला पुढे गळ्याला डिझाईन बनवण्यासाठी हवा आहे म्हणून। इथे बाही कट करून झाली। आता हे सगळे पार्ट आपले कट करून झालेले आहेत, फक्त आपल्याला पुढचा आणि पाठचा गळा कट करायचा आहे। तर त्याच्यासाठी हे दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे, पाठचा भाग आणि पुढचा भाग।
आता इथे मला 2 गाऊन एकत्र कट करायच्या होत्या, त्याच्यामुळे मी परत एकावर एक त्या व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि पुढचा गळा कट करून घेते. पुढचा गळा तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही ठेवू शकता, पण शक्यतो गाऊनचे गळे हे लहानच ठेवायचे, त्याच्यामुळे कम्फर्टेबल वाटतं. आता इथे गळा रुंदी घेतलेली आहे मी 2.25 इंच. गळा उंची आहे माझी 5.5 इंच, तर मी इथे 6 इंच घेतलेला आहे, कारण की अर्धा इंचावरती शोल्डरला शिलाईमध्ये जाणार. 6 इंचावरती मार्क करून घेतलं. माझ्या गळ्याचा आकार इथे मी पंचकोनी देत आहे. तुम्ही गोल देऊ शकता, चौकोनी देऊ शकता, तुम्हाला जो हवा तो देऊ शकता. इथे मी पंचकोनी गळ्याचा आकार देऊन कट केलेला आहे. आता त्याच प्रकारे आपण पाठीमागचा भागसुद्धा कट करायचा आहे. इथे सुद्धा आपल्याला 2.25 इंचच गळा रुंदी घ्यायची आहे. 2 इंच गळा रुंदी घेतली आणि आकार देऊन घ्यायचा गोल आणि कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपला सगळ्या गाऊनचा पूर्ण कटिंग झालेला आहे. हा घेरचा भाग सुद्धा कट झालेला आहे. दोन्ही साईडच्या घेरचे भाग, पाठच्या पुढच्या घेरचे भाग सेमच येतात. या कपड्यातून, उरलेल्या कपड्यातून तुम्ही किसा, काच बटन पट्टी, परत गळ्याला डेकोरेशनसाठी असे वेगवेगळे तुकडे काढू शकता. आता ही किनारीचा भाग आहे, तो मी गळ्याला डेकोरेशन करण्यासाठी काढत आहे. आता आपण हा गाऊन कसा शिवायचा ते बघूया. तर इथे मी मधनं कट लावून घेतलेला आहे. अस्तरसुद्धा व्यवस्थित कापून घेतलेला आहे, जेवढा हवा तेवढा, आणि अस्तरलासुद्धा मधनं कट करून घेते. आता आपल्याला पहिला गळा तयार करून घ्यायचा आहे. तर गळा जसा आहे तसा आपण सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही जशी व्हिडिओमध्ये बघताय तशी. उरलेला अस्तराचा भाग कट करून टाकायचा आणि कॉर्नर कट करून घ्यायचे. त्याच्यानंतर गळा पलटवून घ्यायचा, त्याच्यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची. गळ्याला दाबटीप टाकून झाल्यावरती पूर्ण योकचा पार्ट आहे तो अस्तराला जॉईंट करून घ्यायचा. ती शिलाई पुढे कंटिन्यू करायची आणि उरलेला जो अस्तराचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला. अशाच प्रकारे आपल्याला दुसरा भागसुद्धा तयार करून घ्यायचा आहे. मी इथे दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत. आता ज्या आपण मगाशी किनारीच्या पट्ट्या काढून ठेवलेल्या होत्या त्या व्यवस्थित एकसारख्या कट करून घ्यायच्या दोन्ही पट्ट्या, आणि त्याला एका साईडने फोल्ड करून घ्यायचं. तुम्हाला जर वेगळ्या आयडिया असतील गळ्याला पुढे डिझाईन करण्याच्या, तर तुम्ही त्या वापरू शकता. माझ्या कस्टमरला अशा प्रकारचा गळा हवा होता, त्याच्यामुळे मी अशा प्रकारे त्याला डेकोरेट करते. आता इथनं मी एक सरळ रेष आखून घेणार आहे मुंड्यापासून काचपट्टीच्या बटनापर्यंत, आणि दोन्ही साईडने त्या व्यवस्थित रेषा आखून घेतल्या. आता एक साईड मी तुम्हाला करून दाखवते. ती जी पट्टी आहे ती मी व्यवस्थित त्याच्यावरती ठेवून त्याला शिलाई मारून घेतली, आणि आता खालच्या साईडने शिलाई मारायच्या अगोदर आतमध्ये मी लेस लावणार आहे आणि वरून शिलाई मारणार आहे. लेस आहे ती आपल्याला त्या पट्टीच्या खाली थोडीशी ठेवायची आहे आणि शिलाई मारायची आहे. खूप छान वाटतो या प्रकारचा गळा. तर दोन्ही साईडला मी ह्या पद्धतीनेच दोन्ही साईडचे योक तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे हे जे उरलेला मगाशी मी तुम्हाला कपडा दाखवला त्याच्यापासूनच आता मी इथे काच बटनपट्टी काढून घेत आहे, आणि दोन्ही साईडला आपल्याला काच बटनपट्टी लावून घ्यायची आहे. आत्ता तुम्हाला जो मी कटिंग करण्याचा फॉर्म्युला दाखवला तो तुम्ही कुठल्याही साईजचा गाऊन असला तरी त्याच पद्धतीने कटिंग करायचा आहे. त्याच्यामध्ये काही एक बदल नसतो. फक्त शोल्डर आणि आर्महोलचा जो भाग आहे तोच फक्त आपल्याला अंगावरती जेवढं आपलं आर्महोल येईल त्याचं अर्ध करायचं, आणि तेवढाच आपल्याला मुंडासुद्धा ठेवायचा आहे. बाकी काही एक बदल नाही. 1.5 इंचच आपल्याला लुझिंग वगैरे ठेवायचं आहे. सगळं तसंच करायचं आहे. कुठलाही मेजर असू दे, कट करायला घाबरू नका. फक्त लुझिंग व्यवस्थित ठेवा, कारण की गाऊन लूज असतो त्याच्यामुळे काही एक प्रॉब्लेम येत नाही. आता इथे माझा
योक तयार करून झालेला आहे. आता आपल्याला जो खालचा घेरचा भाग आहे तो इथे आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. आता काय करायचं, कपड्याचा मध्य जिथे येतो तिथे एक कट मारायचा आणि काच बटन पट्टीवरती हा कट आहे त्याला पिन लावून घ्यायची आणि उलट्या साईडने आपल्याला इथे चुन्या घ्यायच्या आहेत. उलट्या साईडने म्हणजे चुन्यांची जी तोंडं आहेत ती काच बटन पट्टीच्या विरुद्ध दिशेला पाहिजेत. आता काच बटन पट्टीवरती आपल्याला चून घ्यायची नाही आहे. इकडच्या साईडने सुद्धा आपल्याला कापड जुळवत आणायचं आहे आणि जेवढं कापड उरेल त्याच्या इकडच्या साईडला तोंड, आपल्या साईडला तोंड टाकून हे करायचं आहे, प्लेट मारून घ्यायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला कळत असेल की दोन्ही प्लेट ज्या आहेत त्याची तोंड एकमेकांच्या विरुद्ध येणार आहेत. आणि इथे आता आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे. पाव इंच अंतर सोडून आपल्याला ही दाब टीप टाकायची आहे. आणि साईडला जे कॉर्नर आलेले आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता मगाची जी किनारीची पट्टी उरली होती त्याच्यातलीच ही दुसरी पट्टीसुद्धा मी आता काढून घेतलेली आहे आणि त्याच्याच साहाय्याने आपण पाठीमागच्या गळ्याला गळपट्टी लावणार आहोत. थोड्या थोड्या अंतरावरती प्लेट्स घेऊन आपल्याला ही गळपट्टी व्यवस्थित लावायची आहे. गळपट्टी लावून झाल्यानंतर गळ्याला कट द्यायला विसरायचे नाहीत, कारण की गळा आपला गोल आहे. आता मगाशी आपण पुढच्या भागाला जसे आपण घेरचा भाग लावलेला होता तसंच पाठीमागच्या भागाला सुद्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून आणि मध्यभागी चुन्या घेऊन व्यवस्थित चुन्या घेऊन घ्यायच्या आहेत. घेर जॉईंट करायचा आहे आणि या साईडला सुद्धा दाबटीप वगैरे देऊन घ्यायची आहे. जसं आपण पुढचा भाग जॉईंट केला होता तसंच आपल्याला पाठचा भागसुद्धा जॉईंट करायचा आहे. आता इथे मी शोल्डर जॉईंट करून घेते. तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसतंय तसंच तुम्हाला सुद्धा शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. शोल्डर जॉईंट करून झाल्याच्या नंतर आपल्याला पाठीमागच्या भागाची जी आपण गळपट्टी होती ती आपण तशीच ठेवली होती, तर तिलासुद्धा आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि फिक्स करून टाकायची आहे. पहिली किनारीला शिलाई मारून घ्यायची आणि नंतर आतमध्ये गळपट्टीला शिलाई मारून व्यवस्थित शिलाई मारून तिलासुद्धा फिक्स करून घ्यायचं आहे. आता गळपट्टी लावून झाल्यावरती आपण जी बाही कट केली होती ती बाही घ्यायची आणि तिला अर्धा इंच फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. दोन्ही बाह्यांना आपण अर्धा इंचावरती अर्धा इंच फोल्ड करून शिलाई मारून घेतली आहे आणि किनारीवरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यामुळे लूक खूप छान येतो बाहीचा. आणि आता आपल्याला इथे बाही आपण जशी जॉईंट करतो तशी जॉईंट करून घ्यायची आहे. कुठेही खेचायची वगैरे नाही आहे, बाहीसुद्धा खेचायची नाही आहे आणि कापडसुद्धा खेचायचं नाही आहे. व्यवस्थित बाही जॉईंट करून झाली की आपल्याला परत त्याच्यावरती एक डबल टीप टाकून घ्यायची आहे. मी डबल टीप टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर इथे माझी दंडघेर होता 14, तर 7 इंचावरती मी मार्क करून घेतलं आणि फिटिंगची शिलाई टाकून घेतलेली आहे. दोन्ही साईडचं फिटिंग केल्याच्या नंतर आपल्याला बॉटमसुद्धा अर्धा इंच फोल्ड करून व्यवस्थित मारून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या गाऊनच्या व्हिडिओ ह्यापुढे येत राहतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.